वर म्हणतायत का प्रतिभाताईंकडे कौल जातोय, हे जनतेकडून जाणून घेऊया. इथं विचारूया. रिक्षावाले दादा आहेत. दादा नमस्कार. दादाच्या मागे जरा पॅसेंजरची गडबड चालू आहे. चला पुढे जाऊया. नमस्कार दादा. काय चाललंय? काय ना, बरं आहे ना. कसा भाव आहे गाजऱ्याचा? गजरा आहे 30 रुपये पुड्या, 50चे 2 फूट. बर, काय म्हणताय चंद्रपूरचं राजकारण? चंद्रपूरचं राजकारण काय म्हणायचं आहे, चांगला भलं. कोण आहे तुमच्या मनात? काँग्रेस. काँग्रेस. बीजेपी का नाही? बीजेपी का नाही? नाही, बीजेपी नला त्रास दिला आम्हाला. आता सरकार कोणाची बसो, आपल्याला काय रस्त्याचं बसायचं आहे. क्या बात है. बर, दादा नमस्कार. नमस्कार. काय करताय? काय नाही भाऊ, काम मजुरी काम करतो. कसं चाललंय धंदा पाणी? बढिया, ठीक आहे. तर पाहू आता कोण येते तर भाऊ, काही सांगता नाही येत. आपण इकडे दादा ज्यूस पित आहेत. दादा नमस्कार. नाही पिया पिया. तुम्ही घ्या थोडं घ्या ना. घ्या. घ्या सर, तुम्ही घ्या. चंद्रपूरचं प्रेम मला तर मिळतंय. उमेदवारांना किती प्रेम मिळणार? उमेदवार असा असो, जो काम करणारा असो, केव्हा नसो. फक्त मी तर आतापर्यंत नोटा वोटर होतो. आता पाहू त्यांचे मुद्दे कसे असतात, का मानतात, त्यांचे एक्सपेंडिचर कसे असतात, त्यामुळे मी वोट करणार. बीजेपी सरकार बद्दल तुम्ही खुश आहात? हो, बीजेपी काम तर करत आहे सध्या. आता चंद्रपूरमध्ये नवीन उमेदवार आला आहे, त्यामुळे आपण खुशही आहो. पण आपण शिक्षित असून उमेदवार बघून नाही का वोट करायचं, आणि त्यांचे कामं बघून वोट करायचं. नाही, नंतर घेतो. नाही, बोला. नमस्कार. चंद्रपूरमध्ये तापमान भरपूर आहे. 19 तारखेपर्यंत थंड होणार का तसंच राहणार? तसंच राहणार, अजून वाढणार याच्यापेक्षा. सुधीर भाऊ मुनगंटीवारनी भरपूर विकास केला इथला. तुमचं वोट कोणाला? सुधीर भाऊ मुनगंटीवारला. मोदी साहेबांनी आजचे दिन आणले. एक नंबर मोदी सरकार. पुन्हा 500 पार. म्हणजे 400 पार हो गए होंगे. 450, 460. बर, ईव्हीएम आहे ना, ईव्हीएम तो आहे. चला आता कुणाच्या गळ्यात हार घालणार 19 तारखेला? सुधीर भाऊ. इथं आजोबा काहीतरी खात बसले. आजोबांकडे जाऊया. आजोबा नमस्कार. राजकारण एवढं फास्ट चाललंय, तापलंय, आणि तुम्ही इथं निवांत रिलॅक्स काय खात बसलाय. काय वाटतंय तुम्हाला? खाल्ल्याचे समाधान वाटते. आता इथं कुणाचा गुलाल होणार? काय आता माहिती, जनतेचा प्रश्न आहे तो. बर नाही का, आम्ही चंद्रपूरचे, आम्ही बाहेरचे आहे तिकडल्या. बर, कुठले आहे तुम्ही? आम्ही भद्रावतीकडल्या. बरोबर. इथं काय करता? नाश्ता. बरं, ठीक आहे. अरे तरुण नेतृत्व व्यवसायात उतरले. नमस्कार. हा, नमस्कार. कोणचं गाव? चंद्रपूर प्रॉपर. प्रॉपर. काय चाललंय इकडे आता? हे आपलं कामधंदे. आता नोकरी नाही म्हणून धंद्यात आलाय का इंटरेस्ट होता म्हणून? अच्छा, राजकारण. एक मिनिट थांबा, एक मिनिट. बर थांबा, उलचिक तापून द्या कढईला. हा, बरं झालं का? थांबा. दादांचा गॅस व्हायला जातोय. गॅस व्हायला जाऊ नका रे. हा, आपलं एकच सरकार आहे, बीजेपी सरकार. आणि नोकरीचा प्रश्न? आता नोकरी का धंदा टाकूनच आहे ना. भाऊ नमस्कार. बेरोजगार दिसताय. नोकरी नाही का? नाही. शिक्षण झालं नाही का? नाही. का बरं? काही नाही. वोट कुणाला देणार? काँग्रेस. बर, चला पुढे जाऊया. कुणाचा विजय होणार? शिवयाचा, कमळचा. चंद्रपूरचा विकास झालाय का? झाला नाही झाला, मग द्यायचं का त्यालाच फुलाला द्याच निवडून. सरांचा पराठा झालाय. डोसा का? बर, आम्ही नगरचे आहेत ना, त्यामुळे आम्हाला वडापाव सोडलं तर दुसरं काय माहित नसतं. हा, काय चाललंय, कसं चाललंय डोसा? बढिया, मजा येऊन राहिली इलेक्शन मध्ये. की भाऊ किती गाव केली आज? आज खूप बैठका केल्या गया. आज सभा आता याच्यानंतर 4 सभा आहे. बर, भाऊ सकाळी पण पहिलं रॅली झाली ना तुमची? हो, पैदल पदयात्रा केली सकाळी. माझा जिल्हा सर्वांसाठी प्रसिद्ध व्हावा, लोकांनी नाव घ्यावं. तू अजून तरी आले भाऊ. काय सांगाल भाऊ? काय नाही, आनंद आहे, प्रेम आहे. बस जिंदगी एक कविता है, गुनगुनाते गाओ. जिंदगी एक संघर्ष है, बिना डरे हुए संघर्ष करो. भाऊंचे कार्यकर्ते भेटले, काय वाटतंय? सुधीर भाऊ
आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. इकडे अख्खा रस्त्याने ट्रॅफिक जाम झालंय. जनतेचं प्रेम आहे, विकासाचं व्याज द्यायचं आहे. मग भाऊ कुठपर्यंत रॅली? भाऊ रॅली कुठपर्यंत? या चौकापर्यंत सभेचा चौक येत आहे. 250 कोटीचं गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या 263 कोटीची न्यू टेक्नॉलॉजी टाटानी आम्हाला दिली. आमचं बॉटनिकल गार्डन तर तुम्ही नक्की पाहून या. पण प्रदूषणच्या बाबतीत 2 नंबर वरती आहे साहेब. नाही, प्रदूषणाच्या बाबतीत देशामध्ये अनेक ठिकाणी उद्योग आहेत, तिथं तिथं प्रदूषण आहे. तुम्हाला माहिती आहे की महिलांसाठी किती योजना केल्या, शौचालय दिले, जनधन खाती दिली, तुम्हाला माहिती आहे उज्ज्वला गॅस योजना दिली. मला म्हणतात उलटा अश्रू जास्त आलेत. नाही, असं काँग्रेसच्या महिलांना त्यांना वाटतं का? त्यांना काँग्रेसच्या असं आहे की असं महिला कोणीच म्हणत नाही. हे म्हणणारे जे आहे ते काँग्रेस आणि भाजपची तुलना करून म्हणत नाही, ते काँग्रेसच्या असल्याने ते म्हणतात. साहेब कसं आहे, मध्यंतरी जे वातावरण घडलं, हे उमेदवार तिकडे गेले इकडे आले, तर त्याचा कुठेतरी मतदान करताना ठसा उमटेल का? जनतेची नाराजी दिसेल का? काय वाटतं तुम्हाला? का जे काय झालंय ते योग्यच झाले? नाही, असं आहे की असं असतं तर मग उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला कोणीच मतदान करणार नाही. साधा आहे ना. त्यांनी महायुती सोबत म्हणजे आमच्या युती होती त्याच्यात निवडून आले आणि मग कोणाकडे गेले? साहेबांनी वेळेत वेळ काढून आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचे TV9 मराठीमध्ये मनापासून आभार मानतो. पाहत राहा तुम्ही जनतेचा कौल TV9 मराठीवर, चंद्रपूर मधून.